नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता मी आले मुरामाच्या सेटवर, तुमच्या सगळ्यांचीच लाडकी सिरियल। आणि आता आपली रमा कशी दिसते बघायचंय का तुम्हाला? ही बघा, जवळ 7 वर्षांनंतर इतकी छान गोड रमा रेडी झाली आहे। तर काय म्हणजे सडनली 7 वर्षाच्या नंतर आम्हाला अशी रमा दिसतेय, जी की 2 वेळांवाली अगदी होती। आणि आताही तू खूप छान लुक झालाय, खूप क्यूट वाटतेस। काय सांगशील 7 वर्षानंतर सडनली हा चेंज आहे? खूप छान वाटतंय। खरं तर आपल्या मालिकेचा प्रवास 1100 एपिसोड्स नंतर आता एका वेगळ्या वळणावर दिसणार आहे। आणि पहिली सिरियल माझी आणि 1100 एपिसोड्स खूप छान वाटतंय। आणि थँक्यू, तुम्ही इतकं भरभरून प्रेम दिलत आणि अजूनही तसंच प्रेम करत राहताय आमच्यावर। आणि तुम्हाला आमच्या लुक बद्दल किंवा आता 7 वर्षानंतर काय घडणार आहे या सगळ्यात हे सगळं जाणून घेण्यासाठी तेवढेच उत्सुक असता नेहमी। जे आम्ही नवीन तुम्हाला देतो ते सगळं तुम्ही तितक्याच आवडीने बघता, आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवता आणि आमच्यावर खूप प्रेम करता, त्यासाठी खूप खूप थँक्यू। येस, नक्कीच। आम्हाला ही रमा बघून खूप छान वाटतंय, काहीतरी एक वेगळा लुक आहे तुझा। या लुक मधला तुला काही आवडलं ग? म्हणजे त्या 2 वेळा कॅरी करणं एवढे तास आणि ते आता सडनली केस छान सुटसुटीत वाटतंय। म्हणजे माही आल्यानंतर ते बऱ्यापैकी सुटसुटीत वाटत होतं, पण माहीच्या बऱ्याच गोष्टी होत्या आणि तेव्हा रमाचं पण चालू होतं। सो त्या लुक मधून या लुक मध्ये यायला खूप वेळ लागायचा। मग शूटिंगचे तास वाढायचे, खूप तास शूटिंग, एक 4 वाजेपर्यंत सकाळी पहाटे शूट करतोय आम्ही, परत दुसऱ्या दिवशी येऊन 9:30 असं सगळं करून झाल्यानंतर आत्ता मला सुटसुटीत वाटतंय। कारण एक आता दोघं वेगवेगळे असल्यामुळे काही दिवस त्यांचं शूट असतं, मग काही दिवस माझं असतं। म्हणजे 7 वर्षानंतर हा बदल हो, 7 वर्षानंतर छान वाटतंय, एकदम सुटसुटीत वाटतंय। आणि मला असा लुक खूप आवडतो, मला साडीच खूप आवडते, त्यामुळे साडीत काहीही केलं तरी ते मला आवडतंच। आणि हा खूप सुटसुटीत आहे, आता वेड्यांचा त्रास नाहीये। त्या वेण्या खूप गोड होत्या, खूप छान। मी करते मिस। आता माझा 2 वेण्यांचा सीन होणार होता फ्लॅशबॅक वाला, पण त्यांनी त्यात पण एक वेळ लागतो त्यांना आणि शूटिंग बराच वेळ थांबू नये म्हणून त्यांनी एक वेगळा लुक दिला मला, पण मी मिस करते। आणि असे फ्लॅशबॅकचे सीन्स येणारच आहेत मध्ये, तर ते शूट करताना तर त्या 2 वेण्या तुम्हाला बघायला मिळतीलच मध्ये मध्ये। पण मला छान वाटतंय ह्या लुक मध्ये आता। तुला काय आवडतं ह्या लुक मधलं असं स्पेशल? सगळं म्हणजे हे ज्वेलरी आणि साडी, परत त्या अंगठ्या वगैरे आणि केस। पहिल्यांदा असं व्हायचं की मला फार त्यात व्हेरिएशन्स देता यायचं नाही, आता मला मुभा आहे ते व्हेरिएशन्स देण्याची, त्यामुळे मला छान वाटतं। पहिली आपली रमा एकदम नाही का बोलतानाच 2 विचार करणारे, किंवा ह्यावेळी काही हटके बघायला मिळणार आहे का मला ह्या रमा? हो, खूप स्ट्रॉंग आणि खूप इंडिपेंडंट आहे ती आता। आणि खूप छान तिने कॅरी केलंय स्वतःला। ही 7 वर्ष तिने स्वतःला मेंटेन केलं, स्वतःच्या सगळ्याच गोष्टींवर काम केलं। आणि आता ते तसं स्ट्रॉंग कॅरेक्टर तुम्हाला बघायला मिळेल, कारण आता मध्ये जे काही चालू होतं रमाच्या आयुष्यात त्यानंतर सगळ्यात म्हणजे ती इतकी सहन का करतीये इतकं सगळं, असे तुमचे प्रश्न होते, पण आता त्या प्रश्नांची उत्तरं हे काही भाग बघितल्यावर तुम्हाला मिळतील। आत्ताची रमा आम्हाला एकदम अशी म्हणजे सहन करणार आहे, पण वेगळ्या पद्धतीने ती आन्सर पण करेल। येस, तर अशी छान एक गोड मुलगी पण आली आहे सेटवर, तर काय सांगशील? एक गोडूला बाळ आलंय आमच्या सेटवर। म्हणजे आधी जेव्हा अर्थाचे आणि माझे सीन्स यायचे तेव्हा ते बाळ होतं, आणि आता ही बाळं आली आहेत काही 4 जण। त्यांची अजून माझी बाकीच्यांशी भेट नाही झाली, पण आरंभी बरोबर माझं बोलणं झालं, आमची भेट, आमचे सीन्स नाही झाले, पण प्रोमोच्या दिवशी, तिच्या लुक टेस्टच्या दिवशी आमचं एक फोटोशूट झालं, तेव्हा मी तिला भेटले। सीन्सच्या व्यतिरिक्त आमचं बॉन्ड खूपच छान झालंय। म्हणजे तिला पण ड्रॉइंग करायला आवडतं, मला जेवढा वेळ मिळतो त्यात मी ड्रॉइंग करत असते सेटवर, मला आवडतं हे सगळं करायला, सो तिलाही आवडतं। ती येताना तिचं सामान घेऊन येते सगळं, तिचे कलर्स आणि तिचं ड्रॉइंग बुक आणि हे सगळं, तिचा अभ्यास वगैरे। आणि ह्या सगळ्यात मी रमते, कारण माझ्याकडे तेवढंच सामान असतं इथे, माझी डायरी, माझं ते ड्रॉइंग बुक वेगळं। हो, त्यामुळे ती त्या दिवशी आधी तिच्या टेबलवर सगळं मांडलेलं दिसलं आणि मला असं झालं की येस, आता मला पार्टनर। दुसरं म्हणजे मी पण लहानच, मी सगळ्यात लहान आहे या सेटवर, सो आता आमचं जुळलंय। येस, म्हणजे आता ऑनस्क्रीन तर अजून मजा येईल, कारण हे बॉन्डिंग ऑलरेडी कुठेतरी झालेलं आहे, म्हणजे कुठेतरी एक पार्टनर मिळालाय तुला खूप छान असा। म्हणजे आता ऑनस्क्रीन बघायला तर पूर्ण मजाच येणार आहे तुला, म्हणजे छान अशी मुलगी। आणि आता शशांकचे आणि तिचे सीन्स खूप चालू आहेत, त्यामुळे
त्यांचं एक वेगळं बॉन्ड होणार आहे जोपर्यंत मी येत नाहीये यांच्याकडे आणि आमचे सीन्स चालू होत नाहीत तोपर्यंत. पण मला एवढं कळलंय, मागाशी शशांक बरोबर आणि तिच्या बरोबर माझा एक इंटरव्ह्यू झाला, त्यात आम्ही तिघं एकत्र होतो, त्यात मला एवढं कळलं की आता शशांकने जेवढे प्रँक्स केलेत आमच्यावर त्याच्यापेक्षा डबल प्रँक्स त्याच्यावर होऊ शकतात ती आल्यामुळे. कारण तिने आल्या आल्या काहीतरी कुणाचा तरी फोन वगैरे लपवून ठेवला, मग त्या कोणीतरी शोधत होत्या, हे सगळं चालू झालंय ऑलरेडी. मजा येते. म्हणजे अजून काहीतरी एकदम असं नाही का, लहान मुलाला एकदम सेटचं वातावरण कसं होऊन जातं तसं. लहान मुलांबरोबर वेळ घालवणं म्हणजे मला लहान मुलं खूप आवडतात. अर्था पण असायची तेव्हा ती एक थेरपी वाटायची मला. म्हणजे आपण त्यांचं जगच वेगळं असतं, त्यांची थॉट प्रोसेस वेगळी असते, इतकं सगळं इनोसेंट आणि इतकं साधं सरळ सोपं असतं. त्यात आपण इतकं काय काय चालू असतं आपल्या आजूबाजूला, त्या सगळ्यात हे सगळं साधं जगणं आपण विसरून गेलेलो असतो. आता त्यांच्यामुळे असं वाटतं की ते परत चालू होईल आणि तेवढंच सगळं पॉझिटिव्ह वातावरण होईल, तेवढंच सगळं आनंदी वातावरण होईल. येस. आता कुठेतरी 2025 आणि 7 वर्षांनी म्हणजे 32 कडे नाही का तर एवढ्या वर्षाचा गॅप नंतर म्हणजे मालिकेत असं घडणं आतापर्यंत खूप मालिकेत अशा पद्धतीने घडणं हे फार इतक्या वर्षांचं सहजासहजी बघायला मिळत नाही. आणि ते आता तुमची मालिका एक चॅलेंज म्हणूनच आहे ते करते. तर तुला असं काय वाटतं की 7 वर्षानंतर एक असा कोणता बदल घडलेला तुला आवडेल? आपला इंडस्ट्री बद्दल असेल किंवा या जगातला बद्दल. कारण बघ ना, आता 2025 मध्ये तू अगदी 32 त्यानुसार हे कर. इंडस्ट्रीमध्ये बदल किंवा या जगामध्ये बदल की सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये म्हणजे जे आपले स्ट्रीम्स असतात त्यात सगळ्यात कामाचे तास ठरलेले आहेत. आणि इथे आपण जे शूट करतो ते अगदीच डे नाईट करतो. आणि आता माझा डबल रोल होता तर तेव्हा तर मी म्हणजे 30 दिवस काम करायचं महिन्याचे आणि एक्सटेंडेड शिफ्ट मध्ये. म्हणजे एकही दिवस मला असं आठवत नाही की मी 8:30ला आलीये आणि 9च्या शिफ्टला मी 10ला घरी गेली, असं नाही आठवत मला. रोज शिफ्ट एक्सटेंड व्हायच्या, कारण ते 2 वेगवेगळे लुक्स. आणि इथलं काम आणि इथे सगळं करणं ह्या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. कारण आपण नसतो, एक वेगळं कॅरेक्टर प्ले करत असतो, तो त्या पद्धतीने थिंक करणं किंवा त्या पद्धतीने वावरणं त्या सगळ्या खूप म्हणजे मेंटली आणि फिजिकली ड्रेन करणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे खूप थकतो आपण हे काम करून. मला असं वाटतं की कामाचे तास जर का ठरले ना तर खूप बरं होईल, म्हणजे सगळ्यांसाठीच. म्हणजे तेवढंच फ्रेश पण दिसायचं असतं, कारण चेहऱ्यावर सगळं काम चालू असतं. जर का आपण जाऊन 4 वाजता झोपतोय आणि दुसऱ्या दिवशी परत 8:30ला उठून यायचंय तर आपला चेहरा तितका फ्रेश नाही दिसत. कारण आपल्या बॉडीला झोपेची तितकीच गरज असते, चांगलं खाण्यापिण्याची गरज असते, आपलं एक डाएट असतं, रुटीन असतं, ते फॉलो करण्याची गरज असते, तर आपण फ्रेश दिसतो. आणि तर सगळं करायचं आपल्या प्रेक्षकांना. सो तुम्ही पण एकदम ताजेतवाने तेवढंच तुम्हाला ते आम्ही जवळचे वाटू. तर मला असं वाटतं की कामाचे तास डिसाईड झाले तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि तुला अशी ह्या सेटवरची आता अशी खास म्हणजे अशी कोणती गोष्ट वाटते की ही कायमस्वरूपी अशीच राहावी? हा सेट, हा पूर्ण सेट म्हणजे 3.5 वर्ष आम्ही इथे शूट करतोय. हा फक्त सेट नाही आमच्यासाठी, हे घर आहे आमचं. इथे आम्ही 14 तास, जास्तच, मी तर 19 तास असायचे या सेटवर. तर आता आम्ही लोकेशन पण चेंज होतोय. हे काही दिवसानंतर लोकेशन सुद्धा तुम्हाला वेगळं दिसणार आहे. इथे नाही राहणार होत आम्ही, माझं तर ऑलरेडी चेंज झालंय. इथून जेव्हा मला कळलं की इथे माझा हा शेवटचा दिवस असणार आहे, त्या दिवशी माझी जी मेकअप रूम होते जिथे आम्ही असायचो, हा अख्खा सेट, इथली पॉझिटिव्हिटी, ही सगळी सोडून जाताना थोडंसं इमोशनल व्हायला होतं. कारण माझी जेव्हा रूम मी आवरत होते, माझं सगळं सामान इथे होतं आणि मी सजवली होती रूम, तर त्या माझ्या गोष्टी ज्या मी लावल्या होत्या, टाइम टेबल म्हणा किंवा ह्या गोष्टी आहेत ह्या मला करायच्या, छोट्या छोट्या, त्या सगळ्या आवरून देताना मला खूप इमोशनल व्हायला झालं की चेंज होत आहे सगळं. पण या गोष्टींशी जी अटॅचमेंट असते आपली, कनेक्ट असतो एक, तो सोडून हा नवीन चेंज होता. पण ठीक आहे, आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडणं ही नेहमीच चांगली गोष्ट असते. हो, आणि तेच आम्हाला नव्याने सगळ्या प्रेक्षकांना देखील, आम्हाला देखील बघायला मजा येणार आहे. कारण हा पिरियड इतका छान आहे. फक्त मला जाता जाता तुला एक विचारायचं की 2 वेण्यामधली जे तुला नाव होतं की 2 वेण्यावाली, तर ह्या रमाला तुला नाव देऊ काय वाटेल ग? खरं तर मी नाही विचार केलाय, कारण मी या लुकमध्ये एकच दिवस शूट केलंय. पण ऑलरेडी नाव दिलंय आमच्या
लेखकांनी आणि स्टार प्रवाहाने या कॅरेक्टरसाठी एक आर.के. मॅडम म्हणून, म्हणजे 2 वेळा जे प्रेम होतं आणि जी लगाव होता त्या 2 वेळांच्या नावाबरोबर, तर ह्या नावाबरोबर तो थोडस कमी होईल असं वाटतं, कारण ते कॅरेक्टर सुद्धा खूप असं स्ट्रॉंग आहे आणि ते आवडेल तुम्हाला. पण हा म्हणजे असं आर.के. मॅडम ऑलरेडी दिलेलं आहे माझ्या सीन्स मध्ये. मी जो स्टाफ असतो माझा ते सगळे मला आर.के. मॅडम म्हणतात. ओके, तर ह्या आर.के. मॅडम आहेत आता आणि ह्यांचा प्रवास बघायला आपल्याला नक्की आवडणार आहे. आपल्या जाता जाता प्रेक्षकांना जे तुझ्यावर खूप प्रेम करतात त्यांना काय सांगशील? थँक्यू. तुम्ही आजपर्यंत इतकं प्रेम दिलं. माझी ही पहिली सिरियल आहे, पण तुम्ही तितकंच आपलंसं करून घेतलं मला, आणि तुमच्या त्या प्रेमामुळे आजपर्यंत हा आपला मालिकेचा जो टप्पा आहे तो एका आता वेगळ्या वळणावर आहे, आणि तो सुद्धा तुम्ही तितक्याच उत्सुकतेने बघताय. काल आपला पहिला टेलिकास्ट झाला लीप नंतरचा, तो सुद्धा तुम्ही तितक्याच प्रेमाने बघितलात. त्याच्यावर आम्हाला कमेंट्स आल्या, त्या आम्ही बघितल्या. काल आम्ही लाईव्ह आलो होतो तेव्हा तुमच्याशी बोलणं झालं. हे प्रेम असंच करत राहा, त्यामुळे आम्हाला सुद्धा काम करण्याचा उत्साह येतो, वाढतो आमचा उत्साह, आणि आम्हाला कळवत राहा आमचं काय चुकतं. आम्ही नेहमी इथे आहोत तुम्हाला जे आवडेल, तुम्हाला जे हवंय ते करण्यासाठी. येस, थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. येस, थँक्यू.